नमस्कार सज्जनो. नवे वर्ष, नवी आशा, नवी स्वप्ने, पुन्हा पुन्हा. नवे वर्ष, नवी आशा, नवी स्वप्ने, पुन्हा पुन्हा. नव्या वर्षात नवे संकल्प, चला करूया आज पुन्हा. नमस्कार मंडळी. 2022च्या अर्थसंवादमधील पहिल्या भागामध्ये आपल्या साऱ्यांच्या मनपूर्वक स्वागत. आजपासून आजचा खरा तर नववर्ष दिन, 1 जानेवारी म्हणजे खरं तर नववर्ष दिन. मात्र बऱ्याच मंडळींचा हा एक संकल्प दिन सुद्धा असतो. काही ठराविक काही गोष्टींच्या, ज्या चांगल्या गोष्टींची सुरुवात करायची असते, तर त्याच्यासाठी बऱ्याचदा आपण एक चांगले मुहूर्त शोधत असतो. आणि सुदैवाने 1 जानेवारी हा एक असा दिवस आहे, याला कोणतंही पंचांग कॅलेंडर बघायची गरज नाही. 1 जानेवारीला आपण चांगल्या गोष्टी ज्या येणाऱ्या वर्षामध्ये कॅलेंडर इयरमध्ये करायच्या असतात, त्यासाठी जे ह्याच्यापेक्षा चांगला शुभ दिन असेल असं मला तरी वाटत नाही. वैयक्तिक संकल्प हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य संबंधित किंवा शारीरिक स्वास्थ्य, काही आहार विहार आणि व्यायाम अशा संदर्भातले वैयक्तिक संकल्प बरेच करत असतात. त्यातले बरेचसे संकल्प ढेपाळतात काही ते साकारले जातात, संपूर्णपणे अंमलात आणले जातात. तर मंडळी, मी मात्र बोलणार आहे तर अर्थातच आर्थिक विषयाच्या संकल्पासंबंधात बोलणार आहे. आणि बोलणार आहे तो एकच संकल्प. मी तुम्हाला सर्व मंडळींना अक्षरशः हात जोडून कळकळीने विनंती करतोय की मी अर्थसाक्षर होणारच हा संकल्प आजच्या या नववर्ष दिनी आपण सर्व मंडळींना करावा, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. म्हणजे अर्थसाक्षरता होणारच किंवा मला अर्थसाक्षर व्हायचं म्हणजे नेमकं एवढं सहज सोपं आहे का की मी आज पेन घेतला आणि लिहून काढलं की अरे बाबा पेन घेतला मी आणि मी अर्थसाक्षर होणारच, हे लिहिलं, ते झेरॉक्स एका बाजूला टाकलं आणि दुसऱ्या बाजूने परत त्याचा अर्थसाक्षर होऊन तयार येणार आहे का? ही अशी सोपी प्रक्रिया नाही आहे. एक काही कालांतराने काही काळ द्यावा लागणार आर्थिक साक्षर होण्यासाठी. मात्र प्रयत्न केलं तरच होणार आहे. प्रयत्नांना सुरुवात करणे गरजेचं आहे. प्रयत्न केलं तरच सुरुवात सफल होणार आहे, सुरुवात खात्रीपूर्वक होणार आहे आणि त्याचा शेवट निश्चितपणे चांगला होणार आहे. तर आर्थिक साक्षरतेच्या संबंधामध्ये काही एक छोटीशी टिपणं केलेली आहेत, मी काही नोंदी केलेल्या आहेत. त्यातलं बरंचसं माझ्या व्हिजिटिंग कार्डच आहे. खरं तर हे व्हिजिटिंग कार्ड आहे, आता उलटं दिसत असेल बहुतेक वगैरे. आणि याच्या पाठीमागे बऱ्याचशा काही गोष्टी ज्या व्हिजिटिंग कार्डवर मी केलेल्या आहेत, ह्या व्हिजिटिंग कार्डवरच्या नोंदी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, जेणेकरून अर्थसाक्षरतेचा जो प्रवास आपण सुरू करणार आहात त्याच्यासाठी या उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वात प्रथम तर मंडळी कसं आहे म्हणतात की सेव्हिंग केली पाहिजे. सेव्हिंग ही गरजेची आहे. बचत करणे गरजेचं आहे. वेगवेगळ्या घटकातील उत्पन्न असतात, मात्र प्रत्येक उत्पन्न घटकात, कोणत्याही उत्पन्न घटकामध्ये असला तरी बचत करणे गरजेचं आहे, कारण हे बचतच आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे सुरुवात झाली पाहिजे ते बचतीपासून. हाऊ आय कॅन सेव्ह मोर हा आयुष्यातला एक पहिली आहे या आर्थिक साक्षरतेचा. ह्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे की मी बचत कशी करू शकणार आहे, कारण बचत झाली तर त्याच्यातून गुंतवणूक होणार आहे. बचत आणि गुंतवणूक ह्या दोन वेगवेगळ्या विभिन्न गोष्टी आहेत. कृपा करून समजून घेण्याचा तो प्रयत्न करा. दुसरं, बचत झाल्यानंतर गुंतवणूक करायच्या आधी इमर्जन्सी फंड क्रिएट केला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला शिकवलं की इमर्जन्सी फंड ज्यांच्याकडे होता ते हिमतीने ह्या कोरोनाला सामोरे गेले, आणि ज्यांच्याकडे नव्हता ते मात्र बरेचसे मंडळी अडचणीत आले. तिसरा भाग आहे तो हेल्थ इन्शुरन्स. पूर्वी इन्शुरन्स प्राधान्यक्रम होता, पण आता या कोरोना काळाचा जे आजार पण सुरू झाला, ह्या सगळ्या पडझडीनंतर माझ्यासारखा हा गुंतवणूक क्षेत्राला मार्गदर्शक असतो, गाईड असेल, ॲडवायझर असेल, जो कोणी असेल, तर मी त्याला असं सुचवतोय की तुमचं आता हेल्थ इन्शुरन्स इज द प्रायोरिटी. कारण बघा, हेल्थ इन्शुरन्स जो आहे हा खऱ्या अर्थाने वेल्थ इन्शुरन्स आहे. ह्या शब्दाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कारण तुमच्याकडे जर एखादी भली मोठी कष्टाने तुम्ही 2-2, 5-5 हजाराचे SIP करणार किंवा काही करा, LIC पॉलिसी घेतली आहे तुम्ही, RD केलं बँकेचा, FD केलं बँकेचा,
प्रॉव्हिडंट फंडामध्ये गुंतवणूक झालेली आहे, म्युच्युअल फंडात केले आहेत, माझ्याकडे गुंतवणूक केलेली आहे, डायरेक्ट स्टॉक्समध्ये तुमची इक्विटी झाली, एक साधारणपणे 5-10 लाख 25 लाखाचा पोर्टफोलिओ जनरेट झालेला आहे. आणि अशा वेळेस लक्षात घ्या की तुमच्याकडे जर मेडिकल इमर्जन्सी अराईज झाली, ती स्वतःची असू शकते, कुटुंबियांची असू शकते, जुने वयोवृद्ध वडील माणसांचं, वडीलधाऱ्या माणसांचं असू शकतं, किंवा नात्यागतातल्या कुणालाही अचानक बाबा एखादा तुम्ही तुमच्या नातेवाईकातल्या कोणत्याही व्यक्तीला, तुमच्या मित्रपरिवारातील कोणत्याही व्यक्तीला अचानक इमर्जन्सी अशी येऊ शकते. आणि त्यावेळेस काय, जर तुमच्याकडे स्वतःच्या आजारपणाबाबतीत बोलायचं झालं तर जर तुमच्याकडे स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी नसेल तर तुम्ही काय करणार आहात? निश्चितपणे साठलेली सेव्हिंग जे त्याच्यातला पैसा थोडा 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 ह्या पॉकेटमधून इकडे येणार, डॉक्टरांच्या टेबलावर जाणार, सेव्हिंग करायला भरपूर काळ गेला, मात्र इथून या डॉक्टरांच्या टेबलावर जाणार आहे वगैरे. लक्षात घ्या, एका व्यंग नाही आहे, पण मेडिकल कॉस्टचं इन्फ्लेशन अत्यंत प्रचंड वेगाने वाढत आहे. मी बऱ्याचदा स्टेटसमध्ये सांगितलेले आहे, नेहमी सांगतो की 5-10 वर्षापूर्वीच्या कॅटरॅक्टची सर्जरी, नी रिप्लेसमेंट किंवा तुमचं बायपास सर्जरी, ह्याचे कॉस्ट विचारात घ्या. साधं डेंटिस्टचं तुमचं जर आपलं जर रूट कॅनलिंग त्याची कॉस्ट नजरेत घ्या वगैरे, 5-10 वर्षापूर्वीचे किती रुपयात व्हायचं? 2,500-3,000 हजारामध्ये कॅटरॅक्टचं ऑपरेशन व्हायचं, आता कमीत कमी 50,000 लागतात मंडळी. ह्या सर्व कॉस्ट जे आहेत ना, हे इन्फ्लेशन, मेडिकल इन्फ्लेशन अत्यंत महागडं आहे. आणि अर्थात चाइल्ड एज्युकेशनची कॉस्ट, ह्या दोन गोष्टींमध्ये, मेडिकल आणि चाइल्ड एज्युकेशन, ह्याच्यामध्ये इन्फ्लेशन प्रचंड वेगाने वाढतंय. आणि हा वेग तुमच्या पगाराचा, उत्पन्नाचा वेगाने ज्या पद्धतीने वाढतंय, त्या वेगापेक्षा इथला हा मेडिकल आणि चाइल्ड एज्युकेशनची कॉस्ट वाढत चालली. तर मंडळी, म्हणून सांगतो, हेल्थ इन्शुरन्स हा तुमचा प्राधान्यक्रम असला पाहिजे. बऱ्याच मंडळींना सांगतो की नाही रे, आहे माझा हेल्थ इन्शुरन्स. तर मी सांगतो, आहे तर वेल अँड गुड, व्हेरी फाईन, परंतु तो कितीचा आहे त्याच्याकडे बघायला पाहिजे. तुम्ही जर एम्प्लॉई असाल तर आपल्या एम्प्लॉयरकडे जाऊन, HR डिपार्टमेंट आहेत, पर्सनल डिपार्टमेंट आहेत, त्यांच्याकडे जाऊन, बाबा माझा नेमका हेल्थ इन्शुरन्स किती आहे, पहिली गोष्ट, कोणत्या अवस्थेत मला दिला जाणार नाही ह्याची खातरजमा करून घ्या. कुटुंबातल्या किती घटकांसाठी मिळून आहे का, प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल, फॉर एक्झाम्पल एकाला 5 लाखाचा जर हेल्थ इन्शुरन्स असेल तर तो 5 अख्ख्या कुटुंबात विभागून जाणार आहे की इंडिव्हिज्युअलसाठी 5-5 लाख दिला जातोय, त्याची तुम्हाला जाणीवपूर्वक त्याचा सखोल माहिती घेतली पाहिजे. आणि बघा, बऱ्याच ठिकाणी कसं होतं की पहिला प्रीमियम कितना आहे का भाई असं विचारलं जातं मला. तर बघा, प्रीमियम जे आहे ना, हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. हेल्थ इन्शुरन्स पण गरजेची आहे. ह्याच्यातून सुवर्णमध्ये कसं काढणार आहात? एक जसं मी सांगतो की तुमचे पोर्टफोलिओ 10 लाख रुपये आहे, हा 10 लाखाचं व्हॅल्युएशन आहे, त्याचे 6% पकडा ना, तर 60,000 होतात. 10% पकडले तर 1 लाख होतात. ठराविक रक्कम, गुंतवणूक केलेल्या रकमेतील ठराविक रकमेवरचा जो परतावा येतोय त्याच्यातून प्रीमियम विड्रॉल करून घ्या आणि हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम भरा, इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम भरा. मात्र ते प्रीमियम जास्त आहेत म्हणून मी पॉलिसी घेणार का, की 6 महिन्यांनी घेईन, पुढच्या वर्षात घेईन, इट इज रॉंग डुईंग. ह्याच्यातून काय साध्य होणार नाही. दुर्दैवाने ह्या वर्षभरात 6 महिन्याचं नंतरचं जे तुम्ही नियोजन करताय त्याच्यामध्ये जर कुटुंबाचा आजारपण आला किंवा तुमच्या स्वतःचा आजारपण आला, तुम्ही काय करणार आहात? आजारपण सांगून येत नसतं मंडळी, आजारपण सांगून येत नसतं. हा अकस्मात उद्भवणारा खर्च, विशेषतः हॉस्पिटलांच्या रिलेटेड, अत्यंत घातक असतो. कोरोनाच्या काळामध्ये 15-20 लाखांची बिलं झालेली आहेत मंडळी, दुर्लक्ष करू नका याला. हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा तर मी एक स्पष्टपणे, रोखठोकपणे सांगतो, इगो हर्ट होत असेल, कोणाला वाईट वाटत असेल, हरकत नाही, मी परखडपणेच बोलतो. 2-3 लाखाची पॉलिसी घ्यायची असेल तर कृपा करून घेऊच नका, कारण 2-3 लाख तुम्ही कसे मॅनेज करू शकणार आहात? पॉलिसी घ्यायची तर किमान 5-10 लाखाची बेस्ट पॉलिसी पाहिजे आणि त्याच्यावर टॉपअप पॉलिसी 25-30 लाखाची पाहिजे. कारण ही पॉलिसी तुम्हाला 4-6 महिन्यासाठी लागणार नाही, 5-10-25 वर्षामध्ये लागणार आहे. त्याच्यासाठी तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मोठीच असायला लागेल. गणित सोपं करून टाकलेलं आहे. इन्व्हेस्टमेंटमधून दरवर्षी जेव्हा तुमचे प्रीमियम असतात, फॉर एक्झाम्पल जानेवारीमध्ये प्रीमियम आहे, हे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सचं प्रीमियमचं, पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीचं, क्रिटिकल इलनेस पॉलिसी बाजारामध्ये उपलब्ध आहे, ती जाणून घेणे गरजेचं आहे. बाबा महत्त्वाचं कितपत आहे मला विचारा, मी तुमच्या संपर्कात असेल तर, तुमच्या संपर्कात जोही कुणी ॲडवायझर असेल त्याच्याशी विचारून घ्या. पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, क्रिटिकल इलनेस रायडर असलेली पॉलिसी अत्यंत गरजेची आहे. प्रीमियम परवडणार आहे का नाही किंवा हो ह्याला उत्तर नाही. पॉलिसी गरजेची आहे, समजून घ्या. आपापल्या पॉकेट साईज प्रमाणे त्याच्यासाठी नियोजन करण्यास प्राधान्य द्या.
टर्म इन्शुरन्स झाला, लाईफ इन्शुरन्स झाला. इन्शुरन्सबद्दल मी टर्म इन्शुरन्स असं काय म्हणणार नाही. हेल्थ इन्शुरन्स नंतर जीवन विमा हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. मी जेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराकडे पहिल्या मिटिंगला जातो तेव्हा मी त्यांना तेच सांगतो की अरे बाबा मला सगळं दाखवा तुमचं काय आहे ते वगैरे, आणि घाबरू नका. मी काय तुमच्याकडून चेक घ्यायला आलेलो नाहीये. मी तुमचं फायनान्शियल प्लॅनिंगचं अभ्यास करायला आलो, चर्चा करायला आलो, आणि त्याच्यातून ऑर्डरमध्ये काय काय आहे ते मला कळलं तर मी माझ्या त्या पद्धतीने तुम्हाला सोल्युशन देणार आहे. तर टर्म इन्शुरन्सच हवा का, एंडामेंट पॉलिसी हवा का, हा एक विमा एजंटशी बोलून त्याच्यावरची चर्चा करता येईल. मात्र नेहमी मी माझं एक वाक्य ठरलेलं आहे की हाऊ मेनी प्रीमियम यू आर पेईंग और हाऊ मेनी नंबर ऑफ पॉलिसीज डू यू हॅव डझंट मॅटर. ह्याला महत्त्व नाही. तुम्ही किती प्रीमियम वार्षिक भरताय, 2 लाख भरताय, 10,000 भरता का 25,000 भरताय, त्याच्याशी मला काही घेणं नाही आहे. आणि तुमच्याकडे 4 पॉलिसी आहे की 10 पॉलिसी आहे की 12 पॉलिसी, त्यालाही माझ्या दृष्टीने महत्त्व नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्त्व आहे तर तुमचा जीवन विमा किती आहे मंडळी. विमा तुमचा किती आहे माझ्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं. माझ्या कुटुंब हे जे गुंतवणूकदाराचं कुटुंब बनलेलं आहे त्याच्यामध्ये माझा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमचा जीवन विमा किती आहे. विचार करा, अभ्यास करा. ह्युमन लाईफ व्हॅल्यूप्रमाणे विमा हल्ली काढला जातो. त्याबद्दल मी सविस्तरपणे बोलेन एखादा प्रत्येक वेगळ्या व्हिडिओ करेन. हे एक गोष्टवारा घेतो. व्हिडिओ कदाचित लांब मंडळी चुकवू नका म्हणजे सेलिंग मार्केटिंगच्या पर्पजने बोलत नाहीये. बघितलं तर तुम्हाला जर नॉलेज असेल तर ते रिपीट होईल, आणि नॉलेज नसेल तर काही गोष्टी या महत्त्वाच्या तुमच्या मनामध्ये बिंबल्या जातील. हेल्थ इन्शुरन्स नंतर माझी पॉलिसी माझी जबाबदारी. माझं कुटुंब माझी जबाबदारी. महाराष्ट्र राज्य सरकारने हे जे बोधवाक्य केलं आहे ते अत्यंत गंभीरपूर्ण केलं. त्याच्याकडे विनोदाने बघू नका, ते सत्य आहे. आणि त्याच धर्तीवरती मी तुम्हाला सांगतोय की माझी पॉलिसी माझी जबाबदारी. आलं का लक्षात काय बोलणार आहे ते. काय होतं की मी एक तुमच्याकडे विमा एजंटमधून आलो, लक्षात असू द्या बरं का. मी LICचा पण विमा विकतोय, हेल्थ इन्शुरन्स पण विकतोय. तुम्ही फक्त SIP करणारा माझ्याकडे बघू नका. विमा पॉलिसी जेव्हा तुमच्याकडे येतो, विमा एजंट तुमच्याकडे येतो, तर त्याच्यामध्ये तुमच्या गरजांनुसार हे मी सांगतो, म्हणजे माझ्या पद्धत सांगतो. ह्याच्यामध्ये फायनान्शियल फील्डमध्ये, ह्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये दुर्दैवाने बरीचशी मंडळी ही एक सेलिंगच्या अपेक्षेने येतात की त्यांचा अजेंडाच काहीतरी सेलिंग करणे आहे. म्हणजे बघा, तुम्ही माझ्याकडे मित्र म्हणून म्हणता, रे प्रकाश माझा मित्र आहे, तुम्ही एकदम विश्वासाने जाणार, प्रकाश व्हेरी गुड आहे, तुम्ही सांगाल तेव्हा तुम्हाला योग्य वाटलं तेव्हा. तसं करू नका मंडळी. तुम्ही समजण्याचा प्रयत्न करून घ्या का मी नेमका काय सांगतो. मी कुणाच्या रेफरन्सने आलेलो असेल तरी पण मी नेमकं काय सांगतो हे तुम्हाला पटतंय का ते ठरवायला लागणार आहे. विमा पॉलिसी म्हटली तर विमा महत्त्वाचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर ही तुमची पॉलिसी, कोणती पॉलिसी तुम्हाला योग्य आहे. एखाद्याच्या जर नंबर ऑफ पॉलिसीज असतील परतावा देणारा, तर मी निश्चितपणे त्याला सांगतो बाबा टर्म इन्शुरन्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नाही, तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि एखाद्याकडे नसेल तरी मी पहिलं सांगतो की टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. बाकी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पॉलिसी घेत असाल तर तुमची मर्जी, डिपेंड्स. ही चांगली का ही वाईट ह्याच्यामध्ये काही चर्चेमध्ये जाऊ नका. दोन्ही पॉलिसी चांगल्याच आहेत. कुणाला कुठची एंडामेंट पॉलिसी कोणाला योग्य वाटेल, कुणाला टर्म इन्शुरन्स योग्य वाटणार आहे, परिस्थितीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणत्या इन्कम ब्रॅकेटमध्ये आहात, तुमचं कुटुंब तुमच्यावर असलेलं फायनान्शियल डिपेंडंट अशा दृष्टीने म्हणतात. तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या कुटुंब कसं अवलंबून आहे, कितपत अवलंबून आहे, त्यानुसार जीवन विम्याची रक्कम ठरवली जाणार आहे. मात्र एकदा मी फॉर एक्झाम्पल मीच तो आहे तुमच्याशी डिस्कस केलं, चर्चा केली, तुम्ही फॉर्म भरला, केला, माझं काम खऱ्या अर्थाने इथे संपलेलं आहे. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतोय, माझं काम तुमचा चांगली पॉलिसी, योग्य ती पॉलिसी, चांगली पॉलिसी म्हणण्यापेक्षा योग्य ती विमा पॉलिसी देणे किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देणे हे माझं काम होतं प्राथमिक, आणि ते मी पूर्ण केलेलं आहे. इथून पुढची जबाबदारी तुमची आहे. माझी पॉलिसी माझी जबाबदारी, माझी पॉलिसी माझी जबाबदारी असं नाही म्हणणार की माझी पॉलिसीने एजंटची जबाबदारी, असं नाही चालणार आहे म्हणजे. राग आला तरी चालेल, हरकत नाही त्याला. एजंट एक बघा, एक उपजीविकेचं साधन म्हणून त्याच्याकडे येत असेल तर तरी ठीक आहे. मात्र जेव्हा तो एजंट आहे तो आर्थिक बाबींवर तुमच्याशी चर्चा करतोय, त्याला सन्मान द्या, त्याचा आदर करा, त्याला रिस्पेक्ट द्या. कारण काय की तो काय टिवल्या पावल्या करायला तुमच्याकडे आलेला नाही. किंवा शाहरुख खानचा चित्रपट कोणता आहे, परवीन बाबी दीपिकाचा चित्रपट कुठचा आहे, बाबा मॉलमध्ये कोणता सेल लागलेला आहे, आणि असलं, किंवा क्रिकेटच्या मॅचचं काय झालं, विराट कोहलीचं काय झालंय, ह्या चर्चा करायला येत नाही. तो तुमच्याशी आर्थिक बाबींची चर्चा करायला आलेला आहे. तर त्याच्याशी तो काय सांगतोय ते समजून घ्या.
तुम्ही तो आला नसं, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बसला, तुम्ही टीव्हीकडे मान खुपसून बसला, तर मी अशा वेळेस निघून जातो, मी थांबतो तिथल्या तिथे वगैरे. माझा तर स्वभाव अत्यंत रोखठोक आहे. तुमचा इंटरेस्ट नसेल तर मी अजिबात तुमच्याशी बोलणार नाही, कारण हे प्राधान्याने तुमच्यासाठी आहे. मी एकदा तुमची पॉलिसी ठरवली, केली, प्रीमियम भरला, की तुमची ज्या दिवशी प्रीमियम भरणार त्या दिवशी तुमचं रिस्क कव्हर सुरू झालेलं, माझं काम खऱ्या अर्थाने इथे संपलेलं आहे. तुमचा पॉलिसीचा पुढच्या रिन्युअलला मेसेज देणे, तुमचा पॉलिसीचा चेक कलेक्ट करणे, तुम्हाला 15 दिवस आठवण करून दे, हा सर्व्हिसेसचा भाग आहेच आहे. ती मी जबाबदारी नाकारत नाही, परंतु ते माझी जबाबदारी आहे असं गृहीत धरून तुम्ही वागू नका, असं माझं म्हणतं. रिन्युअल कधी आहे हे तुमचं तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. कदाचित माझ्याऐवजी तुम्हीच मला सांगितलं, प्रकाश माझा रिन्युअल आलेला आहे, ह्या तारखेला होता आणि मी भरलेला पण आहे. बरेचसे मंडळी करतात अशी वगैरे. अर्थसाक्षर बसणे म्हणजे काय आहे? अर्थसाक्षरतेच्या स्टेप्स आहेत त्या तुम्हाला सांगतो, त्या तुम्हाला करायला गरजा. माझी पॉलिसी, माझी जबाबदारी. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमचं एक लक्षात ठेवा, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो, मात्र हे अर्धसत्य आहे. 31 डिसेंबरला माझी पॉलिसी संपलेली आहे, प्रीमियम ड्यू होता तो संपलेला आहे, आणि मी जर 10 तारखेला जर प्रीमियम तुम्ही पुढच्या 30 तारखेला भरू शकतो, हे एक एक्स्ट्रा विंडो दिलेली आहे तुम्हाला, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. पण त्याच्यातली मुख्य मेक लक्षात घ्या. जर 10 तारखेला तुमचं काही आजारपण झालं, माझी पॉलिसी माझं काही आजारपण झालं, तर नथिंग विल बी गिव्हन बाय द कंपनी. असं नाही चालणार की बऱ्याचदा कित्येकदा होतं, झालेल्या दुर्दैवी घटना, अरे बाबा मी आता प्रीमियम भरू का, अरे बाबा हे खोटारडेपणा नाही चालणार, कंपनीला नाही चालणार आहे वगैरे. कारण काही असू दे, अडचण होती, जमलं नाही, एजंट प्रॉपर नव्हता, अनप्रोफेशनल होता, एजंटच्या विसंबून मी राहिलो, त्याने रिन्युअल नोटीस दिली नाही, मी नाही भरलं, नुकसान कोणाचं होणार आहे? नुकसान एजंटचं होणार आहे, नुकसान तुमचं होणार आहे. यू शुड बी अलर्ट ऑन प्रीमियम ड्यू डेट्स. तुमचं नुकसान होणार आहे. मुद्दा पुन्हा अर्धवट राहू नये. 10 तारखेला जर आजारपण आलं, 1 रुपया मिळणार नाही पॉलिसीमध्ये. का तर तुम्ही 31 तारखेला प्रीमियम भरलेला नाही, पॉलिसी इन लॅप्स स्टेटस आहे, लॅप्स स्टेटसमध्ये पॉलिसी आहे. एक्सटेन्शन विंडो आहे, मात्र त्या दरम्यान जर आजारी पडला तर त्याला काही कंपनी, कोणतीही मेडिक्लेम कंपनी तुम्हाला क्लेम देणार नाही, हे ध्यानात ठेवा. आणि दुर्दैवाने एखादा प्रीमियम भरला गेला नाही आणि त्याचे एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याच्या कोणाच्या डेथ झाली, तरी काही टर्म इन्शुरन्स पॉलिसीला 15 दिवसाचा ग्रेस पिरियड आहे, त्यालाही सेम कंडिशन आहे. आणि 15 दिवसाचा ग्रेस पिरियडवरती विसंबून राहू नका. टर्म इन्शुरन्स मी सर्वांना सांगतो, महिनाभर अगोदर भरून टाका. LIC 30 दिवस अगोदर प्रीमियम घेते. कधी कधी काय होतं, तुम्ही 11th हॉरला जाणार तेव्हा सिस्टम चालू नसते, तुमचं नेट बँकिंग चालत नाही, तांत्रिक बाबी बऱ्याच असू शकतात. बऱ्याचदा 2-3 माझ्या गुंतवणूकदारांचं झालेलं आहे, अशा घडणार प्रकार असं नाही. त्याला मी काय करू? त्याला सिस्टम चालू झालं तर मी काय सिस्टम जाऊन सुरू करू शकतोय का? मी नाही करू शकत. आणि माझं काम होतं पॉलिसी उतरवणं, तुम्हाला रिमाइंडर पण देणे काम माझं आहे, त्या जबाबदारीपासून मुक्त होत नाही मी. परंतु एजंटच माझं करेल असं नाही चालणार आहे, हे तुम्हाला नुकसानकारक होणार. एजंट काय होणार, तुम्ही मला दोन शिवाय शब्द द्याल, गडबड द्याल, 2 अपशब्द वापराल, मी ऐकून घेणार, ऐकणार आणि इकडून सोडून देणार. नुकसान कोणाचं होणार आहे? तुमचं होणार आहे ना. म्हणून प्रीमियम तुमची पॉलिसी, तुमची जबाबदारी, हे एक लक्षात घ्या. बघा, नॉमिनेशन गरजेचं आहे. कोणत्या म्हणजे लाईफ इन्शुरन्सबद्दल बोलतो, नॉमिनेशन अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच आता मागे माझ्याकडे 2-3 डेथ क्लेम आले, त्याच्यामध्ये हा मुद्दा चर्चेत आला होता, त्यानिमित्ताने ही तुमच्याशी बोलतो. LIC पॉलिसीच्या नॉमिनेशन. बघा, LIC पॉलिसी आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये पण नॉमिनीच्या नावाने फंड ट्रान्सफर होणार आहेत. LICचा क्लेम हा लिगल हायरला नाही ट्रान्सफर होत. रजिस्ट्रेशनमध्ये, तुमच्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनमध्ये जेव्हा तुम्ही हस्तांतर करणार तेव्हा लिगल हायर सर्टिफिकेट लागतं, ती गोष्ट वेगळी. मात्र फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स पॉलिसी ह्या नॉमिनीलाच दिलं जातात. जी काय डेथ मॅच्युरिटी सम अश्युर्ड असेल ती असेल, किंवा फंड युनिट्स जे आहेत ते हस्तांतर केले जातील. म्युच्युअल फंडच्या बाबतीत ते युनिट्स, समजा मी एक म्युच्युअल फंड युनिट होल्डर आहे, माझा मृत्यू झाला तर माझा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ माझ्या नॉमिनीकडेच हस्तांतर होणार. तर मुलगा असेल, मुलगी असेल किंवा पत्नी असेल, त्याला लिगल हायरशिपमध्ये येतो. कौटुंबिक वाद आहे तो तुमच्या चौकटीमध्ये तुम्ही सोडवायचा. कंपनी सांगणार नॉमिनी ऑथोराइज प्रकाश कोपडेने हल्ला केला होता, तुम्ही युनिट्स ह्याच्या नावाने ट्रान्सफर करून घ्या. रिडम्शन करायचं की नाही करायचं हे तुम्ही कुटुंबामिळून ठरवा. आणि काय करायचं, पैसे देणार कुठे? नॉमिनीच्या ह्याच्यामध्ये, नॉमिनीच्या अकाउंटमध्ये, हे मात्र नक्की आहे. डेथ क्लेम बाबतीत बऱ्याचदा काय इश्यू होतो की टर्म इन्शुरन्स सारख्या ज्या मोठ्या पॉलिसी असतात
त्याच्यामध्ये बऱ्याचदा होतं की बॅचलर असताना मंडळी जे इन्शुरन्स पॉलिसी करतात ते आई वडिलांच्या नावाने नॉमिनेशन असतं आणि लग्न झाल्यानंतर ते विसरून गेलेलं असतं. तर हे बघा, मला एक तटस्थपणे विचाराल तर मी सांगतो आई वडिलांसाठी पॉलिसी असेल तर ते आई वडिलांसाठी राहू दे. आई वडिलांनी आपल्या जडणघडणीत नाही का उपयोग केलेला आहे का? लग्न झालं म्हणजे मी माझ्या आय मीन मी माझ्या पत्नीचा असं नाही होणार. तुम्ही तुमच्या पत्नीच्या आहात, हरकत नाही, किंवा तुम्ही तुमच्या पतीचे, तेही हरकत नाही. हरकत नाही म्हणजे गोंधळ करून घेऊ नका. म्हणजे मला माफ करा, माझ्याकडून काहीतरी चुकीचे शब्द प्रयोग होत असेल. नॉमिनेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. मग त्याला मी असं सजेस्ट करतो, बाबा तू बॅचलर असताना, तू किंवा तुम्ही दोघे कुणी जो बॅचलर असताना पॉलिसी घेतली होती तेव्हाचं सम इन्शुर्ड वेगळं होतं. आता तुमचं लग्न झालं, तुमची जबाबदारी वाढलेली, अपत्य झाले असेल तर अजून जबाबदारी वाढलेली, होम लोन घेतलं असेल तर अजून जबाबदारी वाढलेली, पेन्शन नसेल तर अजून तुम्हाला जास्त म्हणजे आपल्या स्पाऊससाठीचं नियोजन करणे गरजेचं आहे. तर नवीन अपग्रेडेड हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी जे वगैरे ना, त्याला आपल्या अन्य कुटुंबियांना नॉमिनेट करा. प्रश्न वैयक्तिक आहे, त्याच्या खोलात मला काय जाण्याची खरं तर इच्छा नाही. बोलण्याच्या ओघात बोलून जातो, चुकलं असेल तर माफ करा. परंतु नॉमिनेशन गरजेचं हे तुम्हाला सांगतो. तिथे लिगल हायरशिप विचारात घेतली जात नाही. मी दुर्दैवाने माझ्या कुटुंबामध्ये एखादा डेथ क्लेम झालेला आहे, त्याच्याबद्दल मी सेटल करतो. त्याच्यामध्ये पण हा चर्चा झाली कुटुंबामध्ये. आणि पुन्हा एकदा जनरल मॅनेजर म्हणजे LICचा ब्रांच मॅनेजर डिस्कस झालं, तेव्हा त्यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला. म्हटलं का बदल झालेत का? तर म्हणे नाही आहेत ना. लाईफ इन्शुरन्स विल गिव्ह मनी टू द नॉमिनेटेड पर्सन ओनली. इट इज इन बिटवीन युअर फॅमिली मेंबर्स. त्याचं काय करायचं, कसं करायचं, तो तुमचा अंतर्गत. तर नॉमिनेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नॉमिनेशन गरजेचं आहे. आणि दुसरं याच्यामध्ये एक आणखी लक्षात घ्या की आपण जेव्हा मित्रमंडळीच्या परिवारामध्ये वावरत असतो, कामावरती सहकारी असतात, वर्गमित्र, शालेय मित्र, कॉलेज मित्र, मैत्रिणी वगैरे संपूर्ण जे असतो, हा ग्रुप तयार होत जातो आपला. ग्रुप तयार होतो, त्याला नेटवर्किंग म्हणतात हल्ली म्हणा, किंवा एक मोठासा, मी त्याला परीघ म्हणतो, साधा सोपा सरळ भाषेमध्ये एक परीघ आहे. तुमचा परीघ वाढत जातो, शाळेपासून सुरू झालेला परीघ मोठा 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 होत जातो वगैरे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा मंडळी जे असतात ना, अवांतर गप्पा मारणारे असतात. म्हणजे राजकीय कुटुंबांमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट असतो, किंवा अरे बापरे मग ह्याचं काय होणार नाही, त्याचं काय होणार, किंवा अरे बाबा आता मग शाहरुख खानचं कसं होणार, तो आयर्न खानला तर असं झालंय, मग शाहरुख खानचं कसं होणार, त्याच्यावर अन्याय केला जातोय. अरे विराट कोहली म्हणजे सौरभ दादा आणि गांगुली ऐकणार नाही विराट कोहलीला, तो त्याला सरळ करणार वगैरे. मोस्ट आरोगंट पर्सन गांगुली. फुटबॉलमध्ये असं बोललं, तो छत्री जो आहे ना, त्याने आयुष्यामध्ये संपूर्ण भारतीय क्रिकेटपटूपेक्षा चांगलं योगदान. ह्या अवांतर गप्पा आहेत, लक्षात घ्या. ह्याच्याशी तुमच्या माझ्या जीवनाशी काही फरक पडत नाही. ह्यांच्यामध्ये काही उलतापालट झाली, काही आपल्याला फरक पडत नाही. आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जाणीवपूर्वक अर्थसाक्षरतेबद्दल किंवा गुंतवणुकीबद्दल कोण बोलतंय का, अशा मंडळीच्या संपर्कात राहणे जास्त गरजेचं आहे, जास्त फायद्याचं आहे. म्हणून मी त्याला 2 वाक्यामध्ये विभागणी करतो की काही मंडळी जे, काही म्हणजे मंडळीचं नाही, एक 2 प्रकार असतात. एक वेल्थ क्रिएटर, आणि दुसरं आहे ते म्हणजे वेल्थ डिस्ट्रॉयर्स. आता वेल्थ क्रिएटर्स म्हणजे काय की म्युच्युअल फंड आला त्याच्यामध्ये, म्हणजे ॲसेट्स, वेगवेगळ्या ॲसेटमधली गुंतवणूक इज ऑलवेज अ वेल्थ क्रिएटर. म्युच्युअल फंड आला, त्याच्यामध्ये डायरेक्ट इक्विटी आलं, त्यानंतर रिअल इस्टेट पण आलं, गोल्ड पण आलं. रिअल इस्टेट प्रामुख्याने नाही त्याच्यात कन्सिडर केलं, कारण रिअल इस्टेट म्हणजे ह्यूज अमाऊंट लागते. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला जर रिअल एस्टेट हे करायचं झालं तर त्याच्या ह्यूज आहे, त्याच्यामुळे रिअल इस्टेटला वजा करून टाका. म्युच्युअल फंड, डायरेक्ट इक्विटी, गोल्ड कॉम्बिनेशन करा, आणि हे आहेत वेल्थ क्रिएटर्स आहेत. दुसऱ्या बाजूला वेल्थ डिस्ट्रॉयर्स कोण आहेत मला सांगायची गरज नाही, भली मोठी लिस्ट बनत जाईल, तरी पण मी तुम्हाला एक थोडंसा लिस्ट आउट केलेलं आहे. पहिल्या पायरीवर अर्थातच PVR येणार, आयनॉक्स येणार, सिनेमॅक्स येणार. दुर्दैवाने कोरोना आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण थांबलेलो चित्रपटगृहात जाण्याचं. तरी काही हौसे मंडळी जातात, बिंदास बघून आले. इट इज जबरदस्त, बढिया पिक्चर आहे बॉस वगैरे. तर हे 3 सिने झाले. त्यानंतर सर्वात दुसरी गोष्ट म्हणजे की तनिष्का आहे. जाऊ नका, तनिष्का आहे. त्रिभुवनदास TPZ, त्रिभुवनदास भीमजी झवेरी आहेत. नंतर तुमचे पुना गाडगीळ आहेत, वामन हरिपेटे आहेत, लागूबंधू आहेत. त्यानंतर तुमचे शॉपर स्टॉप आहे, हल्ली शॉपर स्टॉप्स आहेत, बिग बाजार आहेत, रिलायन्स फॅशन रिटेल, आदित्य बिर्ला फॅशन रिटेल्स आहेत, कोरम मॉल आहे, इकडे विवियाना मॉल आहे, वाशीमध्ये आणखी आर मॉल, सिटी मॉल, वेगवेगळे मॉल्स प्रकारचे आहेत वगैरे.
ते आहेत. त्यानंतर पुन्हाचा ह्याच्यामध्ये जे आपण खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये येऊ. डिस्टॉर म्हणजे मी असं म्हणत नाही बरं का की हे करू नका, हे माझं म्हणणं नाही आहे की करायचं नाही म्हणून वगैरे. वेल्थ डिस्ट्रॉय करणार आहे. गरजेपेक्षा जास्त पैसा इथे खर्च होतोय, गरजेपेक्षा जास्त पैसा इथे खर्च. मॉलमध्ये गेल्यावर तुम्ही लिस्ट बनवून जाता का? आम्ही आमच्या लहानपणी जायचो बरं का, किराणाची यादी घेऊन आई बाबा द्यायचे वगैरे, बाबा हे आण हे आण ते आण, तेवढीच घेऊन यायचो. आताची मुलं आणि प्रगल्भ माणसं पण काय करतात, जातात अचानक, हे घ्या ते घ्या, हे पण घ्या ते पण, म्हणून त्याला वेल्थ डिस्ट्रॉय म्हणतात. हौसमौस करू नका, दात कोरून पोट भरू नका, हे तर माझं पहिल्यापासून सांगणं आहे. दात कोरून इन्व्हेस्टमेंट करू नका. पोट भरू नका म्हणजे दात करून स्वतःचं लाईफस्टाईल कमी करून इन्व्हेस्टमेंट करू नका. स्वतःचं लाईफस्टाईल कमी करून बचत करू नका, असंच माझं म्हणणं आहे. पण अवांतर पैसा जाऊन द्या. ही वेल्थ डिस्ट्रॉयर्स मंडळी आहेत. ह्या वेल्थ डिस्ट्रॉयरच्या संपर्कात असणारी मंडळी कोणती, आणि वेल्थ क्रिएटरच्या संपर्कात असणारी मंडळी, माझ्यासारखा माणूस म्हणजे तो मीच माझं स्वतःचं मार्केटिंग करतो असं कदाचित होईल गैरसमज तुमचा. तुमच्या संपर्कात कुणी असेल, तुमचा मित्र असू शकतो, सहकारी असू शकतो, बॉस असू शकतो, की तो बाबा वारंवार जेव्हा तुमच्या मग चर्चेतून अचानकपणे वेल्थ क्रिएशनबद्दल बोलतो, त्याच्या संपर्कामध्ये राहा मंडळी, त्याच्या संपर्कामध्ये राहा. दुसरी गोष्ट की आता टेलिफोनिक फ्रॉड नुकतंच 2 दिवसापूर्वीच म्हणजे कालच 100% कालच माझ्या एका नातेवाईकांचा फोन आला की ते म्हणाले, अरे प्रकाश आपले रिलायन्स पॉलिसीचं काय स्टेटस आहे. म्हटलं रिलायन्स पॉलिसी तर म्हटलं नाही, मी तर नाही रिलायन्स पॉलिसी विकली, म्हणजे आपण घेतली नाही, मी विकली म्हणजे तुम्ही घेतली नाही आणि मी काय सल्ला दिलेला नाही. म्हणजे नाही नाही असं कसं, फोन आला. म्हटलं कुठून फोन आला, तर लँडलाईनवरून आला का याच्यावरून, तर म्हणाले लँडलाईन फोन आला. तर म्हटलं काय सांगितलं, तर म्हणाले 30,000 रुपये तुम्ही 10 वर्षापूर्वी एक प्रीमियम भरलेला आहे आणि त्याच्यावरती 1 ते 1.5 लाखाचा बोनस जमा झालेला आहे. पॉलिसी आता लॅप्स होण्याच्या मार्गावर, आणि आता जर हा यंदाचा प्रीमियम तुम्ही भरला नाहीत तर तो तुझा बोनस जो आहे तो वाईप आउट होईल आणि तुमची पॉलिसीला संपुष्टात येईल. हा फ्रॉड आहे. हा इन्शुरन्स म्हणजे कंपनीच्या नावाने. कधी कधी माझ्या गेल्या वर्षामध्ये HDFC मंत्रालयाचे अधिकारी त्यांनी हेच सगळे सांगितलं, फक्त त्यांनी HDFC लाईफचं नाव घेतलं. काल जे माझे नातेवाईक आपत्तीने फोन केला त्यांनी रिलायन्सचं नाव सांगितलं, काही जण SBI नाव सांगतात. हा अत्यंत फ्रॉड आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सांगतील, तुमचं राहण्याचं ठिकाण सांगतील आणि तुम्हाला सांगणार की बाबा असायचं पैसा. ते लोक काय करणार की ते बघा, लालच सबसे बडी चीज आहे. जो लालचमध्ये गेला की तो नुकसान करून घेणार आहे. स्वतःच्या बॅकग्राऊंडने तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा मला देण्याच्या गोष्टी का करतोय. अचानक 1 लाख रुपये जो देतो हा कशासाठी, एवढा राजा कशाला काय उधार झाला बाबा वगैरे. मला अलर्ट राहायला पाहिजे. हे फ्रॉड कॉल्स आहेत, अजिबात एंटरटेन करायचं नाही. ठीक आहे, त्यांना सांगायचं तुम्ही मला जे सांगताय ते माझ्या अधिकृत मेलवरती पाठवून द्या. तुमच्याकडे एवढी सगळी माझी कुंडली आहे तर तुम्हाला बाबा मेल पण माहिती असणार, तुम्ही माझ्या मेलवरती ही माहिती द्या असं सांगा. परत कॉल येणं बंद होणार. ह्याच्यात असे काही होत नाहीत. कोणतीही पॉलिसी अशी लपलेली नाही. एजंटच संपर्कात असतो, त्या एजंटला लगेच कॉल करायचा. माझ्यासारखा माणूस LICवर कोणती पॉलिसी विकत नाही, त्यामुळे मला जर कोणी सांगितलं HDFC LIC, मी पहिल्या मिनिटात सांगतो मी काय दिलेलं नाही. बँकेचे फ्रॉड अत्यंत मोठे झाले. फ्रॉड म्हणजे व्हाईट कलर फ्रॉड आहेत बघा. आता SBIचं नाव घेतलं तर तुम्ही कदाचित म्हणाल की कोण ऐकणार असेल तर माझ्यावर पोलीस कंप्लेंट करतील वगैरे की तुम्ही माझी इमेज खराब करता म्हणून. पण सत्य घटना आहे, सत्य घटना. SBI सारखी बँक मिससेलिंग करते. आणि काय करते, 2 घटना घडल्यात माझ्यामध्ये ह्या वर्षामध्ये. 4 महिन्यामध्ये माझे गुंतवणूकदार आहे, त्यांच्या वाईफ गव्हर्नमेंट सर्वंट होत्या म्हणून निवृत्त झाल्या. त्यांना 50-60 लाखाचं जे काय त्यांचं आलं असेल फंड्स किंवा काय, SBIमध्ये डिपॉझिट केलं. कोणताही मोठा रिटायरमेंटचा फंड SBIमध्ये डिपॉझिट केल्यानंतर ते गेले होते ना, हे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, जी अत्यंत सर्वोत्तम स्कीम आहे डेट प्रोडक्टमध्ये, ती करायला गेली. ते करता त्यांना दुसरंच प्लॅन दिलं. पण ते त्यांचे मिस्टर अतिशय सजग होते, कदाचित माझ्यावर राहण्याचा त्यांना फायदा झालेला असेल. ते बोलले नाही ठीक आहे तुम्ही मला द्या आणि मी आल्यानंतर सांगतो. मग रात्री घरी आल्यावर मला लगेच पहिला फोन केला, प्रकाश उद्याच्या उद्या घरी या. म्हटलं काय झालं, नाही तुम्ही या, मला असं बोलायचं तुमच्याकडे. मी म्हटलं उद्या तर जमणार नाही, परवा डेफिनेटली येतो. तर म्हणजे ठीक आहे, असं काही म्हणे नाही, मी फोनवर काय मग तुम्ही याच वगैरे आग्रह केला. नेहमीप्रमाणे पुढच्या एक दिवस अडकून गेलो वगैरे. ती SBIची युलिप होती. दुसरा अनुभव, अत्यंत विदारक अनुभव आहे, अत्यंत वाईट वाटतं. खरं तर जोड्याने मारायला पाहिजे अशा लोकांना, ह्या उच्च शिक्षित मंडळींना. त्यांनी माझे मित्र असेच मुंबईतलेच मित्र आहेत, त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं. दुर्दैवाने त्यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यांच्याकडे असे पतीचे फंड्स आले वगैरे. त्यांनी नेहमीप्रमाणे सेम स्टोरी SBIमध्ये डिपॉझिट केलं. SBIच्या मंडळीने
गमतीचा भाग कसा असतो माहिती आहे का? या गमतीचा नाही, याच्यामध्ये अतिशय कठोर म्हणजे अतिशय वाईट घटना घडल्यानंतर आलेल्या पैशाचं कसं नियोजन करणं, ह्याच्यासाठी अत्यंत चांगला, हुशार, समंजस, इथिकल पर्सन तुमच्यासोबत असायला हवं आणि त्याची मदत घ्यायला पाहिजे मंडळी वगैरे. आता ह्या ताईसाहेब जे होत्या, त्यांच्या ताई, माझ्याही ताई म्हणजे, त्यांना सांगितलं की बाबा तू प्रकाश खोपड्याचा नंबर दिला, तिथे तुम्ही कॉल करून विचारा वगैरे, बोला वगैरे. कारण ते म्हणाले, त्यांनी मला फोन करून सांगितलं की बाबा मी ताईला नंबर दिला, पण पैशाचा व्यवहार आहे, मी काय त्याच्यामध्ये मध्ये पडू इच्छित नाही, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. मी त्यांना किती आले तेही विचारलं नाही आणि काय करायचं हे पण मी सांगू शकलो नाही. त्यांनी मला सांगितलं करा, मी नाही घेतलं. तर त्या ताईंना बिचाऱ्यांना SBIने अक्षरशः सेम स्टोरी रिपीट केली आणि त्यांनी तर त्या बिचारा एकट्या, आणि मुलगा आहे, BE झालेला मुलगा आहे, पण तो 22 वर्षाचा मुलगा, त्याला काय कळणार आहे? तर त्याला गोड गोड बोलून हे करून 2 पॉलिसी घेतल्या. त्या दुसऱ्या दिवशी मला बोलल्या की मी असं केलेलं आहे वगैरे, ह्या दादाने मला तुझा नंबर दिला, तुमचा नंबर दिला होता, पण माझ्या गणपती राहून गेला, तर दादा मी हे असं केलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? तर मी म्हटलं काय केलेलं आहे, तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा वगैरे. तर त्या मुलाने मला व्हॉट्सअप केलं. हे म्हटलं अरे बाबा, हे तर गडबड केली तुम्ही वगैरे. म्हणे काय झालं? म्हणे हे तर तुम्हाला दर वर्षाचं 4-4 लाख भरायला सांगतायत, असं अशा प्रकारचा युलिप प्लान दिला. तर म्हटलं दादा, मला तर काहीच कळत नाही, मला कसं काय कळणार वगैरे, मी तर गेले, मला काय करायचं आहे बाबा. मी त्यांना सांगितलं मला दरवर्षी ह्याच पैशावरती माझी उपजीविका आहे. तर त्यांनी हे सांगितलं, हा प्लॅन विकला. मी म्हटलं उद्या तुम्ही बँकेत जा, बँकेत गेल्यानंतर फोन लावा आणि त्या फोनवरती माझे दादाशी तुम्ही बोला, असं मला त्यांना सांगितलं. त्यांनी गेल्या बिचारा दुसऱ्या त्यांना म्हटलं काही दडपण घेऊ नका, मी उद्या 2-4 दिवसात सुरतला येणार, त्या सुरतला राहणार आहे, मी येणार, काही काळजी करू नका, मनावर अजिबात दडपण घेऊ नका, आपण मी मार्ग काढणार आहे. ते गेले, त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्याला फोन दिला, तर तो माझ्याशी उद्धटपणाने बोलायला लागला, तुम्हाला काय कळतं, तुम्ही काय, तुम्हाला माहिती आहे का, असं आहे तसं आहे ते. हे बघा, मी कोणाचाही अपमान करत नाही, कारण समोरची व्यक्ती जी असते ती माझ्यापेक्षा आदर मी त्याला देतो आणि तो माझ्यापेक्षा उच्च शिक्षित असतो, हेही मला खात्री आहे. मी किती शिकलोय विचारू नका. राज की बात रहने दो. त्याला म्हटलं अरे बाबा ठीक आहे वगैरे. मग त्याने काय केलं की मी थोडंसं म्हटलं बाबा हे बघा काय साहेब, की मी जो बोलतोय ना ते मुंबईहून बोलतोय, तुमची वय किती माहीत नाही, तुमच्यापेक्षा 56 पावसाळ्यांपेक्षा मोठा आहे, म्हणजे मी 60-62 पावसाळे पाहिलेले आहेत. तर हे जे तुम्ही केलेलं माझ्या ताईसोबत, ते चुकीची गोष्ट केलेली आहे. तुम्हाला रिस्पेक्ट देऊन सांगतो, तुम्ही त्यांचे ते, कारण कुलिंग पिरियडमध्ये कोणतीही पॉलिसी हे घेण्यासारखं 15 दिवस कुलिंग पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये जर तुम्ही पॉलिसी परत केली तर पैसे रिफंड होतात. तो पण माझ्या लक्षात होता. सुदैवाने त्याने दुसऱ्या दिवशी मला फोन केला होता. हे सांगितलं एक काम करा बाबा, हे इन्शुरन्स वगैरे नको आहे त्यांना, युलिप आहे, मला सगळं माहिती आहे, मला जास्त बोलायला लावू नका, ही तुम्ही त्यांना अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा. नाही मग ते आणून बोलायला लागणार, मग असं तुम्ही कसं स्वतःला समजता, आम्हाला काय समजत नाही का, मी SBIचा अधिकारी आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही कोण आहात? म्हणजे तुम्ही कुणी असू द्या, काही हरकत नाही. मी उद्याच्या उद्या IRDAला कंप्लेंट टाकणारा, ऑम्बड्समनला कंप्लेंट टाकलेला आहे की SBIच्या अधिकाऱ्यांनी मिससेल केलेलं आहे. उद्या नोकरी गेली तर मी जबाबदार नाही, एक प्रेमाने तुम्हाला सांगतोय, एवढं मात्र लक्षात द्या. आणि हा बाण वर मी लागला, कारण ते जे होते ते कनिष्ठ अधिकारी होते आणि बहुधा त्यांनी काय त्याला म्हणतो आपण, कॉल एकत्र ऐकतो, स्पीकरवर ठेवून त्यांनी केला होता. ते सिनियर अधिकारी ते थोडेसे हुशार समंजस होते, त्यांना कळलं बाबा हा बाबा त्रास देणार आपल्याला वगैरे. त्याच्यापेक्षा त्यांनी ठीक आहे मी असं तसं मला बोललं. मी त्यांना सांगितलं बघा, मी काही तुमच्याशी चर्चा करायला मला इंटरेस्ट नाही आहे, पैसे परत करा, नाहीतर मी असं करणार आहे, उद्याच्या उद्या मी करणार आणि 1 आठवड्याच्या आतमध्ये सुरतच्या तुमच्या SBI बँकेत मी येणार आहे, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि खरंच मी जायची तारीख केली होती. बघा, सुदैवाने मी असं बोलल्यानंतर माझी स्वतःची पाठ थोपटून घेत नाही. 13 वर्ष मंडळी मी काम केलेलं आहे आणि इथिकल वेने काम केलेलं आहे. सगळं माहिती आहे, SBI काय करतं, ICICI युलिप्स काय, HDFC LF काय, जीवन संचय, जीवन व मत, सगळं माहिती आहे मंडळी मला. विश्वास तर ठेवा, मला खरंच सगळं माहिती आहे. म्हटलं बघा, ही चालूगिरी करू नका वगैरे तुम्ही SBI. म्हणून मी काय म्हणालो, मुख्य मुद्दा काय की SBI, ICICI, HDFC अधिकारी ते काय करतात माहिती आहे का तुम्हाला? त्याने रिलेशनशिप मॅनेजर नेमलेले आहेत आणि तुमच्या अकाउंटमध्ये जेव्हा मोठे ट्रान्झॅक्शन येतात, फंड ट्रान्सफर झाले कि त्या रिलेशन मॅनेजरला कामाला लावलेले की जाए बाबा लेके आओ, नोट लेके आने का उनको, कैसा भी करो, जो उनके साइज का टोपी है अलग अलग से बिठाओ सबके सर पे और निकल जाओ. बघा, ह्या लोकांचा संबंध काय येणार आहे का तुमच्याशी? तुम्ही ह्याच्यातले ह्याच पाहिजे तुम्ही असता, काय केलं असतं तुम्ही? उद्या मॅच्युरिटीच्या वेळेला पुढचा प्रीमियम भरायला गेला, तुम्हाला काय केलं असतं?
बऱ्याचदा सांगतात का सिंगल प्रीमियम आणि रेग्युलर प्रीमियममध्ये टाकतात. 4 लाखाचा प्रीमियम सिंगल. माझ्याकडे ICICI 5-7 उदाहरणं आहेत. सिनियर सिटीजनला अशा पद्धतीच्या पॉलिसी विकलेल्या आहेत. जाऊन सरेंडर केलं, दंबाजी करून आलेलं आहे वगैरे. तर मंडळी, बँक फ्रॉड झालं, टेलिफोन फ्रॉड झालं, ह्याच्यापासून सावधान. तुमच्या कुणातरी विश्वासामध्ये राहा संपर्कात. तुम्ही किती बुद्धिमान असाल, तुम्ही PhD केलेली असाल, तुम्ही अत्यंत मोठे जनरल मॅनेजर असाल एखाद्या कंपनीचे, इगो बाळगू नका मंडळी, इगो बाळगू नका. ज्याला ज्ञान आहे, ज्याला समज आहे. मी 13 वर्ष सकाळ संध्याकाळ 12 तास, आता किती वाजले, 9:15 झालं, मी व्हिडिओ करतोय. कशासाठी? मी 10 वाजेपर्यंत येणार नाही घरी, आधी सांगितलं 11 पण वाजतील. मी हे क्षेत्र दिवसभर काम करतोय. म्हणून तुम्हाला सांगतो किंवा कोणतेही निर्णय स्वतः घेऊ नका. कोणाशी तरी चर्चा केला, तो प्रकाश खोपडेचा असेल असं माझं नाही. माझा मोठेपणा मी करत नाही. तुमच्या संपर्कात जो पण ॲडवायझर असेल त्याच्याबरोबर बोला. परंतु दुसऱ्याचं मत घेतल्याशिवाय अशा बँकांना तर अजिबात. जसे दुसरे एक साहेब आले की मी उद्या सांगतो म्हणून, मी गेलो, त्यांना पटवलं. ते बोला, अरे बरं झालं मी आलो म्हणून. मी म्हटलं, साहेब तुम्ही तर बरे हुशार निघाला रे. बोलतो, बस काय एवढं तर आपल्याला लॉजिक वापरता येतं की जेव्हा 4-4 जण आले माझ्यासोबत, नाही ना मी असं आहे तसं सांगायला वगैरे, तेव्हा मी समजलं समथिंग इज रॉंग. आणि मी तर तुमच्याशिवाय कुठे करणारच नाही. ठीक आहे, असं आहे. ते झालं. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, ह्याच्या अनुषंगाने मी काय सांगतो तुम्हाला, एक वाक्य सांगतो बघा, की ट्राय टू बिल्ड अ हॅबिट ऑफ सेईंग नो. ट्राय टू बिल्ड अ हॅबिट ऑफ सेईंग नो. नो म्हणायला शिका. नो म्हणता आलं ना तर मिस सेलिंग कमी होणार. बऱ्याचदा कसं असतं, मिस तो असतो. मी जेव्हा तुमच्याशी एवढं गोड बोलतो, सेलिंग पर्स्पेक्टिव्हने आलेलो असेल असं गृहीत धरा मला. तर मी तुम्हाला गोड बोलणार, मी सगळे विचारणार, असं झालं तसं झालं. मग मी काय करतो माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की तुमच्या इमोशनल गोष्टींना कॅचअप करतो. की अरे बापरे, आता यांचा मुलगा आहे, यांची मुलगी आहे, की अरे काय. मग तो तुमचा एक भावनिक गुंतवणूक असते ना, त्याला मी कॅच करतो ॲज अन सेलर. आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय तर, आणि चाइल्ड प्लॅन आणि पेन्शन प्लॅन सर्वात जास्त मी सेलिंग झालेले 2 प्लॅन आहे. चाइल्ड प्लॅन आणि रिटायरमेंट प्लॅन. पेन्शन प्लॅन बकवास असते संपूर्ण सगळं. हे थोतांड आहे. जेव्हा एखादं प्लॅन म्हणून येतं ना, ते समजून घ्या की हे रावळगाव आतमध्ये, आणि वरती त्याला कॅडबरीचं चॉकलेटचं वेस्टर्न लावलेलं. आपण बघतो ना की हल्ली कॅडबरी 100 रुपयाला विकतात त्या बॉक्समध्ये. रॅपिंग करू आतमध्ये काय असणार, एवढंच असणार. हे अशीच मंडळी पेन्शन प्लॅन विकणार आणि चाइल्ड प्लॅन. अजिबात अशा मंडळीत बोलू नका. सल्ला घेऊन करा जे काय करायचं आहे. कोणाही माणसाला ना, SBIचा अधिकारी माझा दुश्मन आहे, कोणत्या बँकेचा अधिकारी नाही, कोणता एजंट असे उद्योग करत असेल तोही माझा दुश्मन नाही आहे. असं करू नये. इथिकल वेने करा ना. तुम्हाला जे करायचं इथिकल वेने करा. इथिकल वेने केलं पाहिजे. मी माझ्या 13 वर्षाच्या बरोबर फक्त 200 कस्टमरबरोबरच मी व्यवहार करतोय. 13 वर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबरचे माणसं 1000, 2000, 5000 क्लायंट समोर बसलेले. परंतु मला तसं उद्योग करायचाच नाही ना. मी हातचं सोडून पुढे जात नाही. माझ्या क्लायंटला, माझ्या गुंतवणूकदाराला, जो गुंतवणूकदार, मी त्याला कुटुंब म्हणतोय. हे तुम्ही सगळे जे मंडळी आहात ते माझं कुटुंब आहे ना. मी खरं म्हटलं तर माझ्या कुटुंबापेक्षा इकडे जास्त वेळ घालतो. घरी आमचे बॉम्बस्फोट होत असतात. वेळ देत नाही म्हणून वगैरे. तर बघा, इथिकल राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे नो म्हणायला शिका. मी तुम्हाला आलो इमोशनल नाही साहेब, तुमची LICची पॉलिसी बघा, या मुलासाठी ह्याच्यासाठी खूप चांगली आहे. तर मला ठीक आहे, विचार करतो का. अपमान करू नका, अनादर करू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे. पण त्याला डायरेक्ट हो म्हणू नका. मी सेलरच्या रूपात आलेला काय करतो माहिती आहे का, KYC डॉक्युमेंट्स घेणार आणि चेक घेणार. फॉर्म नंतर भरला तरी चालेल. एकदा ते आले की तो काय सांगतो माहिती आहे का, की KYC फटवट घेतो वगैरे, नंतर सांगतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला बघा, आज मी तुम्हाला आलं, तुम्हाला अतिशय खूप चांगलं वाटलं, पण मी गेल्यानंतर तुम्हाला वाटणार अरे बापरे, हे तर प्रकाशला विचारायचं राहून गेलंय. अरे ह्याच्यामध्ये ही रिस्क पण आहे. ते आपली चर्चा गोंधळून गेलो. ते एक काम करा, प्रकाश हॅलो प्रकाशचा फोन लागणार नाही, कारण मला माहिती आहे की तुमचा फोन आहे, तुम्ही काय विचारणार. तर मग प्रकाश फोन घेत नाही. 4दा फोन करतो. मग मी प्रकाश मेसेज करतो, आय एम इन ट्रॅव्हल, आय कांट आन्सर यू, आय विल कॉल यू लेटर. तो अजिबात लेटर कॉल करत नाही वगैरे. आणि मग संध्याकाळी परत तो उचलतो, म्हणून हा बोला काय झालं. नाही, ती पॉलिसी आपल्याला रद्द करा. नाही ना, मी आजच चेक डिपॉझिट केला आहे, उद्या अकाउंटमधून डेबिट होणार. म्हणजे परत लावलं का आम्हाला आपल्याला. तर मंडळी, याच्यातलं काही अति होत असेल कदाचित, पण मी एजंटला कोणताही दोष देत नाही बरं का. एजंट हा अतिशय एक मगाशी सांगितल्यामुळे देवदूत असतो. प्रत्येक एजंट देवदूत असतो. त्यानिमित्त तुमच्याशी विमा, इन्व्हेस्टमेंट याच्याबद्दल त्याचा अनादर करून अपमान करू नका. मी फक्त काय सांगतोय की मिस सेलिंगपासून वाचण्यासाठी नो म्हणायला शिका. त्या दिवशी नाही द्यायचं. त्यांना सांग ठीक आहे, तो किंवा ती त्यांनी म्हणायचं नाही ना, ठीक आहे मी माझ्या मिस्टरांना विचारतोय,
मिसेसने सांगायचं माझ्या मिस्टरना विचारतोय, मिस्टरांनी सांगायचं माझ्या मिसेस फायनान्शियल डिसिजन घेतात, असं सांगायचं. म्हणजे याच्यामध्ये एक वेगळा किस्सा तुम्हाला सांगू इच्छितो. व्हिडिओ लांबतोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्हिडिओ लांबतोय, माफ करा. माझ्या मंत्रालयामध्ये कलेक्टर्स आहे. 2008 सालापासून 2009ला मी अधिकृत ह्या क्षेत्रात आलो आणि लायसन्स होण्याआधी 2008 सालापासून पहिल्यांदा असणाऱ्या पहिल्या वर्षीच्या क्लायंट्समध्ये, गुंतवणूकदारामध्ये त्या आहेत. जर्नी फ्रुटफुल आहेत, अजिबात वेळ नाही, उच्च शिक्षित आहेत, कलेक्टर आहेत, लक्षात घ्या, कलेक्टर्स आहेत मॅडम. परंतु त्यांचं एकच आहे. आणि बघा, जेव्हा तुमचा पगार उच्च असतात ना, तुमच्या कामामध्ये ऑफिसमध्ये कोण ना कोण येत राहणार. दोष त्यांचा नाही आहे, त्यांना सेलिंग करायचं आहे. त्यांचं उत्तर ठरलेलं आहे, त्यांचं उत्तर अगदी ठरलेलं आहे. ते काय सांगतात, ठीक आहे द्या मला मॅडम, तुम्ही द्या. किंवा आता मॅडमच्या जवळ जास्त करून मॅडम जातात, कसं रे देतात. ते काय म्हणतात, बघा मी घेते संपूर्ण सगळं, मला ह्याच्यातलं काय समजवत बसू नका. माझे आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय प्रकाश खोपडे जे आहेत तेच घेतात, त्यांना मी ह्याच्यासाठी नेमलेलं आहे. तुम्हाला जे काय सांगायचं ते प्रकाश खोपडेंशी बोला. मी हा नंबर देता, तुम्ही नंबर पण देता, त्या नंबर द्या, तुम्ही त्यांना बोला. ते जर हो म्हणणार तेव्हा मी करणार, अत्यंत स्पष्टपणे. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, समोरच्याला अनादर केला नाही, रिस्पेक्ट दिली आणि त्यांना हिंट दिली की बाबा रे कठीण आहे, प्रकाश खोपडे कोण आहे तुम्हाला माहीत नाही वगैरे, कठीण आहे. अशा गोष्टी असतात. तुम्ही असं काहीतरी बोलायला शिका. इगो हर्ट नाही होऊन चालणार, इगो हर्ट नाही. प्रकाश खोपडेचं नाव घेतलं का इगो हर्ट झाला का त्यांचा? नाही झाला ना. कलेक्टर आहेत, पण ते काय करतात की ह्याला म्हणतात की दुसरे कंधे पे बंदूक रखे गोली चलाना, सेफ ना, चांगली गोष्ट आहे. ती शिकण्याचा प्रयत्न करा. एक क्रेडिट कार्डबद्दल बरेचसे गैरसमज. तर माझं मात्र म्हणणं आहे की क्रेडिट कार्ड जर तुम्हाला मिळत असेल, मिळतच नाही क्रेडिट. आता मला तर आता गेल्या 6 महिन्यापूर्वी कोटक बँकेने क्रेडिट कार्ड दिले. ते पण का म्हणतात तर बाबा फायनान्शियल बिझनेसमधल्या माणसं आमच्याकडे निगेटिव्ह प्रोफाईल आहे. अरे वा, आम्ही लोकांच्या फायनान्शियल ऑर्डर्समध्ये लावतो आणि आम्ही निगेटिव्ह प्रोफाईल आम्हाला क्रेडिट कार्ड नाही, सगळ्यांनी रिजेक्ट केलं. पण या कोटक बँकेने स्वतःहून दिलं. फक्त 10,000चं लिमिट आहे, हरकत नाही, सुरुवात आहे, दिलं. क्रेडिट कार्ड का घ्यायचं माहिती आहे का? माझे एक मित्र आहेत त्याच्यामध्ये, आम्ही डिस्कस करतो जेव्हा तेव्हा, ते म्हणतात की बाबा मी क्रेडिट कार्ड का घेतलेलं आहे, तर फक्त दिवाळीला मी खर्च करतो. कारण दिवाळी कधी येते, खिशात पैसे असतील नसतील माहिती नाही, पण दिवाळीला खरेदी त्याला करावी लागणार. मग त्यावेळेस वर्षातून एकदा फक्त क्रेडिट कार्ड बॅगेतून काढतो आणि मी ते स्वाईप करतो. अतिशय चांगली सवय. आणि मी त्या उतरून झालं की क्रेडिट कार्ड हे फक्त मेडिकल इमर्जन्सीसाठीच वापरायचं, अशा पद्धतीचं आहे. क्रेडिट कार्ड घ्या आणि कुलपात ठेवून द्या. मग कुलपात ठेवून द्या म्हणजे घरातल्या सर्व कुटुंबियांना सांगा बाबा हे इथे क्रेडिट कार्ड ठेवलेलं आहे. अच्छा, फायनान्शियल रिलेटेड पेपर्स एका फोल्डरमध्ये ऑर्डरमध्ये लावायचं आणि ते घरातल्या सर्व कुटुंबियांना सांगायचं, ह्या ठिकाणी ही फाईल आहे, LICचं काय असेल तर बाबा कुणाला संपर्क करायचा आहे, हेल्थ इन्शुरन्सचं काय झालं तर कुणाला संपर्क करायचा आहे, होम लोन संदर्भात कुणाला असेल तर कुणाला विचारायचं. सर्व गोष्टी सर्वांना माहीत असल्या पाहिजे. माझा स्वभाव असा आहे की मी तर जनरली एकत्र कुटुंबाबरोबर बसूनच करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कुटुंबासोबत जो कोण असेल, मी असेल, कुणी असेल, जो एजंट असेल, ॲडवायझर असेल, गाईड असेल, कोणी असेल, वॉटेवर, शक्यतो अशी सवय लावा की हजबंड वाईफ, की जर मुलगा मॅच्युअर्ड असेल तर त्याने बसून मी जे काय सांगतो किंवा कोणी काय सांगतो ऐकून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण कसं होतं, तुमची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, तुमची ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, बरोबर ना? तर मी काय सांगतो हे दोघांनी ऐकून घ्या आणि एकमेकाशी म्युच्युअल डिस्कशन करून नंतर पुढे जा. शक्यतो माझी तुम्हाला विनंती असते की बाबा आमचे साहेबराव असतील किंवा आमच्या ताईसाहेब असतील, वहिनीसाहेब असतील, दोघांनी शक्यतो एकत्र बसून अशा गोष्टीमध्ये चर्चा, फायनान्शियल डिस्कशन करत असताना कधी आलेलं असेल तर त्याच्यात एकत्र बसावं. ही अत्यंत अर्थसाक्षरतेत जर एक पाऊल आपल्याला पुढे जायचं ही सवय तुम्हाला लावून घ्यायला लागेल. आणि मंडळी, शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं सांगतो बघा, मागच्या स्टेटसमध्ये मी तुम्हाला सांगितलं AIS नावाचा लक्ष्मी बॉम्ब अत्यंत गंभीरपूर्वक आहे. टर्मोलॉजी त्याची डेफिनेशन काय आहे वाचून दाखवतो तुम्हाला. अगर AIS, it's basically a tool providing comprehensive view of all financial transaction by a taxpayer. टॅक्सपेयर म्हणजे पॅन कार्ड होल्डर असणारा प्रत्येकाला टॅक्सपेयरच कन्सिडर केलं जातं इन अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. म्हणजे काय की ह्याचं हे डेफिनेशन असं आहे की हे जे आहे, आणि हे कोणी केलेलं की
आत्ताच त्याच्यामध्ये की द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिसंटली रोल्ड आउट अ न्यू अकाउंट इन्फॉर्मेशन स्टेटमेंट ऑन द कंप्लायन्स पोर्टल AIS ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. ह्याला मी खरं तर म्हणतो ॲन्युअल इन्कम स्टेटमेंट. कारण काय होतं, ह्या स्टेटमेंटमध्ये आपली संपूर्ण आर्थिक कुंडलीच इन्कम टॅक्सच्या रडारवरती गेलेली आहे. अतिशय सजग राहायला पाहिजे, अत्यंत गंभीरपूर्ण गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय घेतलं जातं की प्रत्येक वेगवेगळे जे परतावा जो मिळतो, म्हणजे तो पोस्टल असेल, बँकेत असेल, FD असेल, RD असेल, डिव्हिडंड शेअर्स येत असतील, म्युच्युअल फंडमधून काय रिडम्शन केलं असेल, म्हणजे सेल केलं असेल, म्हणजे रिबॅलन्सिंग करताना मी हल्ली करतो वगैरे की पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चर करताना त्याचं विचारलं जातं की तो शेवटी प्रॉफिट किंवा लॉस आहे ते विचारलं जातं. हे सर्व मंडळी ॲन्युअल स्टेटमेंटमध्ये. आणि दुसरं एक आता सांगून जातो, मुद्दा राहून जाईल नाही, इन्कम टॅक्सच्या रडारवर स्टॅम्प ड्युटी पेअरचं पण एंट्री होते असं मी ऐकिवात आहे. ऑफिशियल न्यूज मला काही नाही, पण मी असं ऐकलेलं आहे की एक गोपनीय माहिती आहे परंतु अधिकृत नाही त्याला दुजोरा देत आहेत, की जेव्हा तुम्ही एखादा फ्लॅट रजिस्टर करता 2021 जानेवारीला, आज तुम्ही जेव्हा स्टॅम्प ड्युटी करणार ते गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर करताय, ते बाय डिफॉल्ट तिथून कॅच करून इन्कम टॅक्सकडे जात आहे. म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन तुम्ही जर तिथे केलेत प्रॉपर्टीचे, इन्कम टॅक्सच्या रडारवर राहणार. त्याच्यामुळे मेहरबानी करून 1, 2, 3, 4, 5, 6 थांबवा आता इथे. सेल्फ ऑक्युपेटेड होम आणि एखादं एक्स्ट्रा घर जे झालं असेल तर हरकत नाही. रिअल इस्टेट अत्यंत डेंजर झोनमध्ये येते. कारण बघा काय होणार आहे की तुम्ही आत्ताच्या 2021च्या फ्लॅटचं व्हाईट पेमेंट दाखवू शकाल. 5 फ्लॅट कुठून घेतलेत किंवा गावचं रो हाऊस कुठून घेतलं आहे, डुप्लेक्स कुठून बांधलं आहे, ह्याचं क्लेरिफिकेशन मागतील. गोत्या देणार आपण सर्व मंडळी. त्याच्यामुळे अलर्ट करतो, AISकडे अत्यंत गंभीरपूर्ण बघा. आणि ह्याच्यामध्ये कोण जास्त करून जात्यातून सुप्यात जाणार आहेत माफ करा, सुप्यातून जातात कोण जाणार, तर हल्लीचे तरुण तुर्क मंडळी की ज्यांनी मार्केट पडल्यापासून जे झाले रॉबिनहूड इन्व्हेस्टर म्हणतो, म्हणजे मस्करी नाही करत त्यांची वगैरे, चांगला प्रकार आहे की तरुण मंडळी इन्व्हेस्ट करतायत वगैरे. तर ट्रेडिंगवर यांचा विश्वास. ट्रेडिंग म्हणजे काय, आज घ्या उद्या घ्या, आज घ्या उद्या घ्या, आज घ्या उद्या घ्या, ट्रान्झॅक्शन वाढत जाणार आहे. त्याचं सगळ्यांचं तुम्हाला टॅक्समध्ये रिफ्लेक्शन होणार आहे. आतापर्यंत काय होतं, फक्त 26AS होता. 26AS पण अलीकडेच होता. 26AS काय सांगत होतं तुम्हाला, तर बाबा तुमचं TDS कापलेली हे आहे. पण आता त्याच्या आणखीन पुढे गेले, तुमच्या नंबर ऑफ FD जर असेल, पॅन कार्ड फक्त पंच केला, पॅन कार्ड जर टाकलं ITR फाईल करताना किंवा इन्कम टॅक्सने कोण ज्यांना चौकशी करा, तुमची संपूर्ण आर्थिक व्यवहाराची कुंडली त्याला म्हणतो मी, ती ITRच्या रडारवर होते. त्याच्यामुळे कृपा करून गंभीर गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि जर का ट्रान्झॅक्शन असेल तुम्ही आतापासून नोंदी करत चला, बाबा हे कशाचे पैसे आले ते कशा. कारण काय होतं, आता काल पण रात्री माझ्या इकडे डॉक्टर साहेब आहेत, 31 तारखेला, काल 31 माफ करा 30 तारखेला माझे डॉक्टर क्लायंट इन्व्हेस्टर, माझ्या अर्थात कुटुंबीय, आपण सर्व आपण कुटुंबच आहोत. तर त्यांनी रात्री 11 वाजता मला फोन केला, अरे प्रकाश सर जरा सॉरी, परंतु जरा एक काम होतं, तर मी आता CAच्या ऑफिसमध्ये बसलेलो. तर डॉक्टर्स असल्यामुळे आय अंडरस्टूड की बाबा हे हॉस्पिटल वगैरे हे करून येतात वगैरे, अतिशय प्रांजळग्रस्त आहेत. त्यांनी सांगितलं की म्हटलं एवढ्या रिस्पेक्टफुली बोलणारे हल्ली माणसं खूप कमी आहेत वगैरे. तर त्यांनी सांगितलं की मला CAकडे बसलेलं, मला जे शेअर्स आणि स्टॉक्सचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते आता ते मागतात आणि तुम्ही मला देऊ शकाल का. ठीक आहे, सुदैवाने, मग मी सुदैवाने शब्द वापरतो, मी जर प्रवासात असतो तर देऊ शकलो नसतो, रिटर्न फाईल अडकली असते त्यांची. 30 तारखेचा फोन होता रात्री 11 वाजता, 31 तारीख अर्थात हातात होते, पण हे 31ची असती तर मी नेमकाच घरी गेलेलो होतो आंघोळ. आता कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती 1 तास तरी सर्व कार्यक्रमामध्ये जातं, कपडे बदलणे, हे करणे, ते करणे, ते करून सुदैवानं जस्ट मी तयार होऊन बसलेलोच होतो. 5व्या मिनिटाला त्यांना मी मेल केले आणि त्यांचे रिटर्न फाईल झाले. तुम्ही अशाही व्यक्तीच्या संपर्कात असला पाहिजेत की जे तुमच्याकडे ही जी तुमची आर्थिक कुंडली आहे तो तेवढा सक्षम आहे का, तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तो सगळे तुम्हाला हे डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहे का. अशा माणसांना जे मागाचा जो विषयामध्ये बोलत होतो की अशा एका योग्य वेल्थ क्रिएटर मंडळीमध्ये राहा, त्याच्यामध्ये प्रकाश कोपऱ्याचं नाव पण लिहून ठेवा असेल तर. मंडळी, विनोदाचा भाग थोडा, विषय गंभीर आहे, कंटाळवाना व्हिडिओ होऊ नये म्हणून अधूनमधून अशी मस्करीचा भाग करतोय. तर हे आहे. आता हे थांबत असताना पुन्हा एकदा काय चुकून राहिलं असेल तर माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, आणि त्या व्हिजिटिंग कार्डच्या पाठीमागे आता कॅमेरा असल्यामुळे उलट दिसेल, पण मी पुन्हा व्हॉट्सअपला तुम्हाला करेल. आणि हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे आणि त्याच्या पाठीमागे माझं हे लिहिलेलं आहे, तर ते मी वाचून दाखवतो. काही राहिलं गेलं असेल, कारण एवढं पाठांतर होणे मला जमत नाही शिक्षण कमी आहे.
आता नमस्कार मंडळी, हे वाचतोय गंभीरपणे घ्या या वाक्यांना. बिटवीन द लाईन अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कधीतरी डिटेलमध्ये बोलीन मी तुमच्या. आर यू ॲडिक्वेटली इन्शुर्ड बिकॉज युअर बिलोव्ड फॅमिली इज फायनान्शियली डिपेंडंट ऑन यू. आर यू ॲडिक्वेटली इन्शुर्ड बिकॉज युअर बिलोव्ड फॅमिली इज फायनान्शियली डिपेंडंट ऑन यू. Term insurance and personal accident policy gives higher risk cover at lower premium. Term insurance and personal accident policy gives higher risk cover at lower premium. Health insurance is wealth insurance. मागे सांगितल्याप्रमाणे. Buy policy with advanced feature. You can reduce impact of interest of your home loan by following few simple steps. होम लोनचा इम्पॅक्ट जो आहे, इंटरेस्ट कमी करण्याच्या काही पद्धती आहेत त्या मला माहिती आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर मिळू शकेल. मलाही त्याच्यातल्या बऱ्याच सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हाऊ मच यू हॅव सेव्ड मॅटर्स. हाऊ मच यू हॅव सेव्ड मॅटर्स, नॉट हाऊ मच यू हॅव अर्न. अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे मंडळी. तुम्ही किती कमवलेत ह्यापेक्षा तुम्ही किती वाचवलेत भविष्य याच्यावर तुमचं निर्भर आहे. हाऊ मच यू हॅव सेव्ड डझंट मॅटर. हाऊ मच यू हॅव चुकीचं वाक्य करा, माफ करा. हाऊ मच यू हॅव अर्नड डझंट मॅटर. हाऊ मच यू हॅव सेव्ड मॅटर्स. कॉस्ट ऑफ चिल्ड्रन हायर एज्युकेशन इज रायझिंग फास्ट. अत्यंत मगाशी म्हणालो होतं, हाय एज्युकेशनमध्ये इन्फ्लेशन पर्सेंट आहे. चाइल्ड एज्युकेशनवरती मी एक दिवशी व्हिडिओ करणार आहे. कॉस्ट ऑफ चिल्ड्रन हायर एज्युकेशन इज रायझिंग फास्ट. प्लॅन फॉर इट ॲज सून ॲज पॉसिबल. म्युच्युअल फंड गिव्स बेटर रिटर्न्स and bank FD gives negative returns considering rate of inflation. Mutual fund gives better returns, अर्थात डायरेक्ट इक्विटी पण आलं त्याच्यामध्ये. and bank FD gives negative returns considering rate of inflation. सर्विसर बोलून मी नंतर. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, SIP is a magic मंत्र फॉर युअर फायनान्शियल नीड्स. बोध वाक्य लिहून ठेवा कुठे तर तुमच्या डायरीमध्ये वगैरे. SIP is a magic मंत्र ऑफ युअर फायनान्शियल नीड. अंडरस्टँड प्रॉज अँड कॉन्स. बघा, प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्लस मायनस पॉईंट असणार ना. समजून घेण्याचा प्रयत्न करा. अतिशय चांगल्या पद्धतीने मी समजवतो. परमेश्वराची कृपा आहे. ग्रास मी जास्तीत जास्त करून घेतलेलं आहे. जिथे मंडळी LIC पॉलिसी विकत होत्या तेव्हा माझं मी करिअर म्युच्युअल फंडावर सुरू केलं आणि त्याच्यावरती माझा फोकस आहे. म्युच्युअल फंड, डायरेक्ट इक्विटी पण बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ मॅनेज करतो हल्ली वगैरे. तर मंडळी इथेच थांबतो. कंटाळला असाल तर माफ करा. नवीन वर्ष दिन आहे. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना सुखसमृद्धी समाधानाच्या शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्याला सुखसमृद्धी समाधान घेऊन यावं ही परमेश्वराने प्रार्थना. आणि हो, तुमचे जे संकल्प केलेले आहेत ते तडीच जावेत, पूर्णसिद्धीच जावे ही माझी भावना आहे. तुर्तास मंडळी इथेच थांबतो. तत्पूर्वी प्रकाश खोपडेचा जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंडळी.